श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. हे बघ केदार, राग मानून घेऊ नको. तुझा मेवणा म्हणून बोलत नाही, तुझा मित्र म्हणून बोलतोय याचा समज. चल, तू घेणार काय? एखादी बियर मार, डोक्यात थंड कर, डोक्यातला टेन्शन काढून टाक. घरात कोणाला काय कळणार नाही याची गॅरंटी माझी. हा, तर मी कंपनी देतो तुला. तुला तर माहितीये मी काही घेत बीत नाही. हा, एखादा अरेंज बिरेंज घेईन तुझ्या बरोबर. अरे माझे किती मित्र आहेत, मला सारखे म्हणतात, यशवंता तू समोर बसलास ना काय आम्हाला काय कंट्रोल मध्ये. अरे बाबा, मी नाही पीत म्हणून किती वेळा सांगू तुला? तू तेच सारखं लावलंय. तुला ते मित्रांनी सांगितलं तेच डोक्यात ठेवायचं असेल ना तर जाऊ दे मी जातो. अरे अरे, एकदम चिडतोस काय असा तू? अरे बाबा, तू एवढा उदास असतोस, एकटा असतोस, ते माझ्या मनाला लागते ना रे. माझा जीव आहे रे तुझ्यावर केदार. एवढा सोन्यासारखा चेहरा दिलाय देवानं, आणि उदास काय असतोस तू? ते उदास नको राहू तर काय करू यशवंत? लहानपणापासून आईशिवाय दुसऱ्या कोणालाही माझं कौतुक नाही. मार्कंड दादा खूप डॅशिंग, पण न बोलून त्यामुळे त्याचं सतत वचक. रंजू भाबडी प्रेमळ म्हणून तिच्यावर जीव. सौरभ मस्तीखोर, सर्वात धाकटा, हसरा, त्यामुळे त्याचे लाड. आणि मी माझ्याबद्दल तो तसाच आहे, काही बोलणार नाही, गरीब आहे, अपोल आहे, त्याला सगळं चालतं. हा शिक्का लागला माझ्यावर. खराय. आता मी एवढा डॉक्टर झालो, कोणाला ऐकवतो? कोणाला नाही. मी डॉक्टर व्हावं इच्छा कोणाची तर मार्कंड दादाची. मी काय व्हावं, मला काय वाटतंय, कधी कोणी विचार केलाय? मी एखादा चांगला आर्टिस्ट होऊ शकलो असतो. मला ऍक्टिंगची आवड होती. तुला माहित नसेल तर सांगतो, मी खरंच खूप चांगली ऍक्टिंग करू शकतो रे. काय सांगतो काय केदार? मला ह्या माहितीच नाही. तेच सांगतोय ना, मी तेच सांगतोय. पण मला काय वाटतं, काय करावं याचा विचार फक्त माझी आई करायची. आता आपल्या दादांना जुने गाणी ऐकण्याचा खूप शौक, खूप आवड. मला वाटलं की माझी आवड त्यांना कळेल, पण नाही, त्यांनी साप धुडकावून लावलं मला. म्हणाले आधी आयुर्वेद सोडून ते तुझं ॲलोपॅथी केलंयस ना, ते नीट धड करून दाखव. मी ॲलोपॅथी केलंय ना, आयुर्वेद सोडून त्याचा त्यांना राग आहे मनात. त्यामुळे माझ्या आवडीचा काही विचारच नाही इथे. आणि मार्कंड दादा मला ते MBBS शी जुंपून स्वतः गेला तिथे आफ्रिकेला. मला काय हवंय, मला काय नकोय याचा कधीही कोणी विचार. आता हे सगळं माझ्या लग्नाचं चाललंय, पण त्यातही माझा विचार नाही. सगळी दादागिरी त्या सीमा वहिनीची आणि आता सौरभची. सगळं तोच करतोय. का रे, का? मला एखाद्या मुलीला इम्प्रेस नाही का करता येणार? असा कोण बोलतो? ही राधा तुला पसंत नाही काय? आपल्याला सांग ना, सगळं मिटवून टाकतो. अरे दुसरी बघतो तुझ्यासाठी, चांगली पोरगी, तुझ्या मनासारखी. बस. तसं नाहीये. मला राधा खरंच खूप आवडते, पण मला तिला भेटण्याची, तिच्याशी बोलायची संधी कुठे मिळते? तोच करतोय सगळं. अरे म्हणून तर तुला तिच्या बरोबर पाठवला होता ना त्या दिवशी. तू काय बोललासच नाही. काय बोलायचं मी? तुम्ही एक जबरदस्तीने मला तिथे पाठवलं. पहिल्या वेळेला आली होती, तिला मी पहिल्यांदा भेटलो, पहिल्यांदा सोडायला गेलो. सगळं इतकं फास्ट कसं जमेल मला त्या सौरभ सारखं नाही जमत. त्याची स्टाईल वेगळी, माझी स्टाईल वेगळी. मी सगळं त्याच्याच स्टाईलनी करावं हा तुमचा अट्टहास काय? का अपेक्षा करता माझ्याकडून? माझं याच गोष्टीवरच त्या सौरभशी भांडण झालं. मला नाही पटत त्याचं सगळं. तो म्हणजे ना सगळे आपल्या खिशात असल्यासारखा वागतो. यादार थंड हो, जाऊ दे, सोडून दे. अरे तो काय लहान आहे अजून.
तरुण आहे, थोडा उत्साह असणार ना त्याच्यामध्ये, तो नाचणारच. तू मोठा आहे, जाऊ दे त्याच्यावर मांडवली करून टाक. मी नाही केली तुझ्या बरोबर. पण केदार, तू सगळ्या मनातला माझ्याकडे बोललास ना, मला लय बरा वाटला बघ. तुला बरा वाटला का नाही? मग अरे तुझ्या बरोबर मीच आहे. तू काय पण कर, आपला फुल सपोर्ट आहे तुला. ते असा कधी मनात डिप्रेशन आला ना, आपल्या दुकानावर यायचा, काय समजलास? सगळं भाडा भाडा बोलून टाकायचा. आपण आहोत ना. हा? चल माझ्याबरोबर चल, तुला आज स्पेशल भजी पाव केलं होतो. अरे अरे तू खाऊन बघ, तू आठवण काढशील माझी. चल. सो मिस्टर मनोहर, कसं वाटतंय आता? फर्स्ट क्लास. होय ना? उद्या घरी जाऊ शकता मग तुम्ही. अर्थात काळजी घ्यायला हवीच आहे, कारण बायपास पासून आपण फार कमी पावलं मागे होतो हे लक्षात ठेवा. आले मी. तुम्ही तू थोडे दिवस घरी येऊन राहिलीस तरी चालेल. थोडे दिवस घरी येऊन राहिलीस तरी चालेल. थोडे दिवस घरी येऊन राहिलीस तरी चालेल. तू या घरात राहायचं नाहीये. तू निघून जा या घरात ना. तुझ्या प्रेयसीची ही मुलगी एक क्षण जरी या घरात राहिली ना, तरी मी आणि माझ्या मुली जीव देऊ. म्हणजे जरा मी राहायला नाही येऊ शकत. डॉक्टर प्रधान सुद्धा एकटे आहेत. हॉस्पिटल सांभाळून मी जास्तीत जास्त वेळ घरी येईल. काळजी करायचं काही कारण नाहीये. ही इज फाईन. आणि काही लागलं तरी मी आहे. थँक्स. अरे का आकाशामध्ये उडतेस की काय? काय हो दादा, मी व्यायाम करतेय ना. दादा म्हणजे ना, हा कसला व्यायाम? असा व्यायाम असतो सीमा? जाऊ दे काय. आणि तू कोणाची वाट बघतेस? काय उपयोग आहे त्यांची वाट बघून? सकाळी एवढे मोठे उपदेशाचे डोस पाजलेस त्यांना, काय उपयोग झाला? हातावर तुरी देऊन जे पसार झाले ते झालेच. आता येणार कधी कोण असतो? तोपर्यंत वाट बघत बस जेवायची. आम्हाला इथे भूक लागलेली आहे. अहो असं काय करताय? सकाळी न जेवता गेलेत. निदान आता तरी सगळ्यांनी एकत्र बसून जेवावं ना, म्हणून वाट बघते. आणि काही का असे ना, एकत्र झालेत ना, झालं तर. अरे झालं काय झालं? इथे आम्हाला भूक लागलेली आहे. मग वाढणार कधी? म्हणजे ते येणार, त्याच्यानंतर तुम्ही वाढणार, मग आम्ही जेवणार. वा वा. आता काय भूक लागलीये. साबुदाणा वडा खाल्लात ना तुम्ही मगाशी. तुम्हाला काय वाटलं? मी पाहिलं नाही? येऊ द्या त्यांना. ते आले की सगळेजण बसूया एकत्र जेवायला. आणि काय का माझं सारखं खाणं काढत असतेस? माझ्या स्वतःच्या घरात मी साबुदाणा वडा खाल्ला. अहो पण कुणाला घाबरतो की काय? अरे साबुदाणा वडा खाईन, बटाटा वडा खाईन, नाही तर आणखीन कुठला तरी वडा खाईन मी. दादा नवीन भांडण? हा नवीन? ए तू गपरे. तू ना माझ्याशी एक शब्दही बोलू नको. दादा चूक झाली, माफी मागतो. उठा पैसा काढू काय? कोंबड्या होतो पाहिजे तर. सगळ्याचा भांडण इसरा ना, आता झाला तर झाला. दादा मी पण सॉरी. कळलं का दादा, मी का वाट बघत होते ते? काय रे, कुठे होतात तुम्ही दिवसभर? हा, माझ्या हातावर तुरी देऊन निघून गेलात ना. अहो त्याचा काय झाला सीमा वहिनी, ह्याचा जरा चेहरा पडला होता. मी म्हटलं चल माझ्या दुकानावर. माझ्या दुकानातून गणपतीचं थेट दर्शन होते ना, डायरेक्ट एकदम माणसाचा मन थंड होते, म्हणून घेऊन गेलो. काय केदार? हो हो. त्या डायरेक्ट दर्शनाचा आता पैसा घ्यायला सुरुवात कर, म्हणजे फुल प्रॉफिट मध्ये होशील तू. दादा चूक झाली, सोडा ना आता. काय सोडा? नाही पण एक बरं झालं, दोघांचं सामंजस्य झालं, ते फार बरं झालं. पण केदार एक गोष्ट लक्षात ठेव कायम, तुझा हात उगारणं बरोबर नाहीये, चुकीचं आहे ते. नाही म्हणजे हा माणूस कितीही घाणेरडा असला तरी तो आपल्या घरातला जावई आहे, त्याचा मान हा राखायलाच हवा.
आता मी बोलतो कधी कधी चुकून माकून घाणेरडं. अरे ए, सौरभ काय झालं तुझ्या हाताला? काय हे? काय झालं? तिला सांगत असते बाईक नेऊ नकोस म्हणून आणि आता उगाच त्याचं फेकू नको. सौर्या नक्कीच बाईकची भानगड आहे. अरे यार, माझं कोणीतरी ऐकून तर घ्या. अरे पण काय झालं ते सांग. तू बाईकवरनं पडलास वगैरे का? हा, अगं विशेष काही झालेलं नाहीये. एका छोट्या मुलीला ऍक्सिडेंट झाला. स्कूटरनी उडवलं, बिचारी ट्रक खाली येणार होती म्हणून मी तिला खेचायला गेलो तेव्हा खरचटलं. काय सांगतोयस? आणि तुला काही झालं असतं म्हणजे? काय रे सौरभ? पण झालं का काही? काही झालेलं नाहीये. बरं सीमा वहिनी, सॉरी हा, आज त्या सगळ्यामुळे तुझं फिल्मचं राहून गेलं. ते ठीक आहे रे. फिल्मचं काय? मला कोणी जेवायला वाढणार आहे का? अरे, चला 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 सगळ्यांनी हातपाय धुवून घ्या. चला जेवायला बसू. एका तुफानाला जेवण हवंय. एक तुफान जेवणा वाचून, आमटी वाचून, कोशिंबिरी वाचून, चटणी वाचून भटकतंय. नाही मला आता तुम्ही जेवायला वाढणार असाल. मी निघालो सिडनीला चिंत्याकडे, माझ्या भावाकडे जाऊन राहणार. हे उकिरडं आहे, मला किंमत नाही इथे. नाही दादा तुम्ही जा सिडनीला जा चिंता काकांकडे. हा त्यांची कोणती राणी ती ना आरती घेऊन थांबली. तुमची आरती ओवाळणार आहे तुला छान. हा जा तिकडे जा. जाणारच आहे मी. जा जा जा. नाही जाणारच आहे मी. तुझ्या हातचं मला जेवणच नको आहे. अगं बाई खरंच नको आहे. चला बरं चला एक मेंबर कमी झाला. आज छान ना डाळिंबी भात केलाय. चला 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 अगं बाई. डाळिंबी भात. चला 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 या. दादांचं पाहिलं, डाळिंबी भात म्हणजे वीक पॉइंट गेले कसे झालं काय सौरभ? ए सौरभ, काय नाही रे, तू त्याला एकदा सॉरी म्हणून टाक, सगळा थंड होईल. हं? देवासारखे आलात तुम्ही माझ्या. अहो काय करताय तुम्ही? अहो यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या छोट्या मुलीचा जीव वाचवला. झालं इतक्यात? बर उद्याचं काय? एकदाच करायचं? दोनदा करू ना ड्रेसिंग. मी दोनदा येतो, मला वेळ आहे. म्हणजे कसं लवकर बरी होईल ना जखम. मी तुझ्यावर संशय घेत नाहीये केदार, पण राधाची जबाबदारी माझ्यावर आहे. सो मला वाटतं सध्या तरी राधाचा विषय बाजूला ठेवावा. काय म्हणून बाजूला ठेवावा विषय? हा? आणि तू कोण सांगणार रे? तू हे सगळं जुळवतोयस फक्त की आता तुला राधामध्ये पण इंटरेस्ट आलाय. व्हॉट? तिच्यात पण म्हणजे? आणि सीमा वहिनीच्या भोवती भोवती फिरतोस ना, आणि ती पण लाडात येते. ते सगळं न आवडूनच मार्कंडाला तिथे साऊथ आफ्रिकेला जाऊन बसलाय. केदार काय बोलतोयस तू? सॉरी. मिस्टर सौरभ धर्माधिकारी, आई एम रियली वेरी सॉरी. बड़े भाई को माफ नहीं करेगा क्या यार? सौरभ खरंच सांगतो यार, आई गेली आणि मी लग्नाचा विचार सोडून दिला होता. पण राधाला पाहिलं आणि मला खरंच असा विचार करावासा वाटला लग्नाबद्दल, तर सीमा वहिनी खो घालतीये. मध्ये नको नको ती माणसं भेटतायत, भलते सलते आरोप करतायत माझ्यावर. डोकं भंडावून गेलं होतं यार. आणि आणि हा सगळा राग तुझ्यावर निघाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे हाताला काय लागलं? काय नाही, खरचटलंय थोडं. राधाने केलंय बँडेज. पण ती जी मुलगी दुपारी भेटली होती. सौरभ सौरभ तुला तुला खरंच त्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास बसला? हा सांग ना, त्या मुलीच्या बोलण्यावर तुला विश्वास बसलाय का? तर मार मला, मार, जाब विचार मला, काही कर. पण खरंच सांगतो सौरभ, त्या मुलीला मी ओळखत नाही. माझा तिचा काही संबंध नाहीये.
मला सांग, मी असं करीन का? हा? अरे यार सौरभ, तो मध्ये म्हातारा आठवतोय, एक पेशंट आला होता, तू होतास तेव्हा. त्यांनी कसले आरोप केले माझ्यावर? हा? जर ते खरे असते तर तो पोलिसांना घेऊन पुन्हा क्लिनिकला आला असता की नाही? हा? निदान त्या ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला घेऊन आला असता, पण तसं झालं का? नाही झालं. हे बघ सौरभ, ते मध्ये गुंड पण भेटले होते, ते नसते का आले मला पुन्हा पकडायला? पण तसंही नाही झालं रे. बिलीव्ह मी काही केलेलं नाहीये. तुला नक्की सांगतो, माझ्यासारखा दिसणारा कोणीतरी असणार या जगात, ते सगळं माझ्या अंगावर येत आहे. बिलीव्ह मी खरंच काही केलेलं नाहीये, खरंच. ठीक आहे, मी आईची शपथ घेऊन सांगतो, मी खरंच काही केलेलं नाहीये. केदार, आईची शपथ घेतलीस ना, ठीक आहे, झालं माझं समाधान. आता का डोळ्यात पाणी आणतोयस? मी आहे ना, रडू नको. असं नाही रे, मला शरम वाटते, लाज वाटते स्वतःची. मी तुला देखील कसं नाही रे, तू माझ्यासाठी इतकं सगळं करतोस आणि मी सगळं बिघडवून टाकलं, सगळं. आता काही नाही होणार, सगळं बिनसलं आता. केदार, काही बिनसलं नाहीये, मी आहे. हे बघ, कोणाला कितीही नकार देऊ दे, कोणाला कितीही नाही म्हणू दे, आपण हे सक्सेसफुल करायचं. मिशन राधा सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. माझं प्रॉमिस आहे तुला. राधाची मेहंदी लावलेली, जोडवी घातलेली पावलं या घरात गृहप्रवेश करतील. आय प्रॉमिस. डोंट वरी. गुड मॉर्निंग. पटुकना जोकर वाले हाजिर है. एक गोष्ट सांगू, निळ्याशा राभाळातली, चमचमत्या तांदळ्यातली एक परी होती, राधा नावाची, छोटीशी. ती कापसासारख्या एका ढगावर बसून चांदोबाकडे चालली. आजोबाच्या तांदळ्या तिला डोळे मिचकावून दाखवत होत्या, चिडवत होत्या. पण आपली परी कुठे हसतीये, ती हसायलाच तयार नाही. ती म्हणाली, मी नाही हसणार. मग आपल्या परीला थंडी वाजायला लागली. मग तिने त्या ढगातली एक पांढरी शुभ्र चादर ओढून घेतली, गुंडाळून घेतली. हळू 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 चांदोबाच्या जवळ पोचली. चांदोबा तिला म्हणाला, परी, मी तुला एकाच कंडिशनवर जवळ घेईन, तर तू हसलीस तर. पण आपली परी हसायला कुठे तयार आहे. ती म्हणाली, मी नाही हसणार. काय चाललंय हे? काय प्रकार आहे हा? आणि तुम्ही माझ्या रूम मध्ये कसे आलात? कसे आलात म्हणजे? हा आला तसा. नाही कळलं? एक मिनिट. हे आले तसे. कारण हेच माझं कुरुक्षेत्र, हीच माझी कर्मभूमी, हेच माझं मिशन, हेच माझी पॅशन आणि हेच माझं फ्रस्ट्रेशन. कारण माहितीये, कारण तू हो म्हणत नाहीस, केदारला हो म्हणत नाहीस. म्हणशील ना हो? म्हणशील? हे सगळं काय चाललंय? भागवत सप्ताह. भजन चाललंय, भजन. वेडी, तुला एवढं चांगलं डोकं दिलंय देवानी, पण त्याला टाळ लावून ठेवलंय, टाळ. एवढं मी डोकं खाचवतोय, मला टक्कल पडेल आता, पण तुझं एक्सप्रेशन काही चेंज होणार नाही. तू काही हसणार नाहीस. याद राख, मला टक्कल पडलं ना, तर मी आरसा होऊन तुझ्या समोर उभा राहीन. आरसा. अगं राधा, चक्क हसतेस तू. अगं बरी आहेस ना? राधा,
अगं जा आरशात जाऊन बघ जा, हसल्यावर किती छान दिसतेस तू, बघ आरशात. आरसा